नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। ऑपरेशन टायगरला कोकणामध्ये यशस्वी सुरुवात। माजी आमदार राजन साळवी यांनी दिला ठाकरे गटाचा राजीनामा। विरोधकांना पोटशूळ उठलेला आहे, ते द्वेषाने पछाडलेत। एकनाथ शिंदे यांची संजय राऊत यांच्यावरती टीका। हिंगोलीमधील शेतकऱ्यांची अर्धनग्नवारी सरकारच्या दारी। मुंबईच्या दिशेने चाललेले शेतकरी पोचले नवी मुंबईत। आणि मुलुंड येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन, कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती। आता पाहूया सविस्तर वृत्त। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असलेल्या चर्चा सुरू होत्या। या चर्चेवरती अखेर पूर्णविराम लागले। आज राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा आणि पक्षाचा राजीनामा सुपूर्द केलाय आणि ते उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून बोललं जातंय। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज होते। निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राजन साळवी यांनी सातत्याने वरिष्ठ नेत्यांवरती आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे राजन साळवी हे नाराज असून ते पक्ष बदलणार, पक्ष सोडणार, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशा विविध प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या। मात्र ठाकरे गट सोडून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा देखील कोकणामध्ये रंगू लागली होती। मात्र आज जी सूत्रांची माहिती आली त्या माहितीनुसार राजन साळवी हे आता थेट शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेणार असल्याचं बोललं जातंय। उद्या दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामधील आनंद आश्रम या ठिकाणी ते शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। आणि ह्याच बाबतीत कोकणामधील ऑपरेशन टायगरला यशस्वीपणे सुरुवात झाल्याचं देखील बोललं जातंय। आणि ह्या पक्ष प्रवेशावरती एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहूयात एकनाथ शिंदे नेमके काय बोलतायत। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे। आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं हे लोकांना माहित आहे। आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवतायत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही। हे रिझल्ट देणारं सरकार आहे, फील्ड मध्ये उतरून 24/7 काम करणार आहे। आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, असे अनेक निर्णय आम्ही घेतले। आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे। आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत। राजन साळवी यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर ते आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा चालू आहे। मात्र राजापूरच्या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजन साळवी यांना पक्ष प्रवेश करू नका अशी आता विनंती पक्षप्रमुखांकडे केल्याचं पाहायला मिळतंय। राजन साळवी यांच्या शिवसेनेमधील प्रवेशाला लांजा तालुका कार्यकारिणीचा विरोध आहे। उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या शिवसेनेच्या पक्षप्रवेशाच्या अगोदर लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हे वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होऊ नये असा आता लांजा राजापूर तालुका कार्यकारिणीचा ठराव झालाय। वरिष्ठ स्तरावरून पक्षप्रवेश होत असल्यास स्थानिक आमदार किरण सामंत यांना आधी विश्वासात घेऊन चर्चा करून मगच पक्षप्रवेश व्हावा अशी मागणी देखील शिवसैनिकांनी केल्याचं पाहायला मिळतंय। गेले कित्येक दिवस आम्ही ऐकतोय की लांजा राजापूर साखरपाचे माजी आमदार राजनजी साळवी हे शिवसेनेमध्ये, आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याच्या अगोदर आम्ही ऐकत होतो की हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। काही दिवसांपूर्वी आम्हाला समजलं की 2-4 दिवसापूर्वी ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। आज आम्ही ऐकतो की उद्या परवा ह्या 2-4 दिवसात आम्ही प्रवेश करणार आहोत। ह्याच्याकडे आम्हाला अजूनपर्यंत वरिष्ठांकडून कोणताही विषय समजलेला नाही। आमचे लाडके आमदार मान्य किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांना देखील हा विषय अद्यापर्यंत माहिती नाही। माजी आमदार
राजनजी साळवी यांच्याबरोबरचे त्यांचे जे शिवसेनेमध्ये पदाधिकारी होते त्यांच्या इलेक्शनला तन मन अर्पण करून ज्यांनी त्यांचं काम केलं असेल ते देखील त्यांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास दाखवत. म्हणजे उपजिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, त्यांचे विभाग प्रमुख असतील, उपतालुका प्रमुख असतील, बहुतांशी म्हणजे बहुतेक पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत, माननीय उदयजी सामंत आणि भैयाशेठ सामंत यांचे नेतृत्व मान्य करत आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. ते जोमाने बाळासाहेबांना अभिप्रेत असणारे 80% समाजकारणाची शिवसेना वाढीसाठी लांजा तालुक्यामध्ये फिरत आहे. आता माजी आमदार राजनजी साळवी यांच्याबरोबर किती जण शिल्लक आहेत आणि काय हे आम्हाला माहिती नाही, पण त्यांच्याबरोबर जो खरा कट्टर शिवसैनिक होता हा 100% आज आमच्या बरोबर आहे. कारण त्यांना सर्वांना शिवसेना प्रमुखांना 80% जे समाजकारण अभिप्रेत होतं ते काम ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि सामंत साहेबांच्या माध्यमातून होत आहे. पण राजन साळवी यांचा जर प्रवेश करून घेतला गेला तर स्थानिक नेतृत्वाला आमचे आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांना विश्वासात घेऊनच केला गेला पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. कारण आमचे शहर प्रमुख किंवा आमचे इतर सर्व पदाधिकारी यांना गेल्या इलेक्शनला फार अगदी म्हणजे पोलीस स्टेशनला नेण्यापर्यंत मानहानीकारक शब्द ऐकण्यापर्यंत फार मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. ह्याचं कुठंतरी त्यांच्याकडून योग्य पद्धतीने निसरण झालं पाहिजे, त्याशिवाय त्यांचा प्रवेश होऊ नये अशी आम्हा पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या माध्यमातून मलंगगडावरील यात्रा ही अनेक वर्षांपासून चालू आहे. ही यात्रा देखील आता सुरुवात झाली असून मलंगगडावरती अनेक भाविक भक्त हे यात्रेच्या निमित्ताने जमा होत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मलंगगडावरती गर्दी होत असल्याचं देखील आतापासून पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. येणाऱ्या यात्रेकरूंचं त्यांनी स्वागत केलंय, पाहूया. मलंगगड यात्रा हजारो यात्रेकरू आज या ठिकाणी आलेत. मी त्यांचं स्वागत करतो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही सुरू केलेली मलंगगड यात्रा आजही तशीच उत्साहात जल्लोषात सुरू आहे. खरं म्हणजे लाखो मलंग भक्तांचा एक जिव्हाळ्याचं नातं या मलंगगडाशी मच्छिंद्रनाथाच्या समाधीशी जुळलेलं आहे. आणि म्हणून दरवर्षी माघी पौर्णिमेला या ठिकाणी लाखो लोक येतात, लाखो मलंग भक्त येतात, दर्शन घेतात आणि श्रद्धेने या ठिकाणी पूजा अर्चा करतात. आणि म्हणून मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. मात्र हा पुरस्कार मला मिळाल्याबद्दल आणि खास करून तो शरद पवार यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल विरोधकांच्या पोटामध्ये आता दुखू लागले. त्यांना पोटशूळ होऊ लागलाय. ते द्वेषाने पछाडलेले आहेत, त्यामुळे ते काय बोलतायत हे त्यांना देखील आता कळत नाही, असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिल्याचं पाहायला मिळालंय. एकनाथ शिंदे अजून काय बोलतायत पाहूया. अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे आणि खऱ्या अर्थाने महादजी शिंदे महापराक्रमी योद्धे होते. अटक से कटक दिल्लीच्या तख्तावर त्यांनी आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डौलाने फडकवला. त्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा राष्ट्रगौरव पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिला हे माझा भाग्य आहे. पण हे सर्व जे विरोधक आहेत त्यांच्या पोटदुखी उठलेली आहे, पोटसूळ उठलेला आहे आणि या पोटदुखी द्वेषाने पछाडलेले आहेत. या द्वेषामध्ये ते काय बोलतात तेही त्यांना कळत नाही. महादजी शिंदे यांचा अपमान केलाय, एका महापराक्रमी योद्ध्याचा अपमान केलाय. त्याचबरोबर या ठिकाणी साहित्यिकांना देखील दलाल म्हटलंय. या तमाम जे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे त्या साहित्यिकांचा देखील अपमान केलाय दलाल म्हणून. आणि त्याचबरोबर या देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचाही अपमान केलाय. राजकारणा पलीकडेही जाऊन काही नाती जपायची असतात, संबंध जोडायचे असतात, हे पवार साहेबांनी दाखवून दिलं. हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी एक आगळं वेगळं आंदोलन छेडल्याचं पाहायला मिळते. शेतकऱ्यांची अर्धनग्न वारी सरकारच्या दारी असा विषय घेऊन आता अर्धनग्न शेतकऱ्यांचं आंदोलन मुंबईच्या दिशेने वाटचाल करतं.
हिंगोलीमधील शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडलं असून विविध मागण्यांसाठी हे शेतकरी अर्धनग्न अवस्थेमध्ये मुंबईच्या दिशेने वाटचाल करतायत। सरसकट कर्जमाफी, पीक विमा, सोयाबीन आणि कापसाला अनुदान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त, पीक विम्यासाठी सिबिलची अट रद्द करणे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने अर्धनग्न अवस्थेत चालत निघाले। त्यांची हे आंदोलनाची रॅली आता नवी मुंबईमध्ये दाखल झालं असून हे आंदोलन अधिक मोठे करावे असा इशारा देखील त्यांनी इतर शेतकऱ्यांना दिल्याचं पाहायला मिळतंय। नाही, मुळात काय झालं बघा, हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 3 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने पिचला गेला। सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या, मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छदामही पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पीक कर्ज घेतलं होतं ते पीक कर्ज आवाच्या सव्वा त्या ठिकाणी झालं। आज त्या पीक कर्जाचा बोजा आमच्या सातबाऱ्याला, आमच्या मुळाबाळाला, आमच्या घरादाराला सहन होईनासा झाला। या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्माननीय देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, पण सरकारने तसं केलं नाही। आज आम्ही उघडे झालोय, आज आम्ही नागडे झालोय, आमच्याकडे काही पर्याय उरला नाही। या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले, म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबईमधून होतात या ठिकाणी आम्ही आलोय की मायबाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले, आम्ही आता करायचं काय। मुलुंड येथे आज ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये संपन्न झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये या ग्रंथ प्रदर्शनाला आज सुरुवात झाली। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन हे मुलुंड येथे करण्यात आलंय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। या ग्रंथ प्रदर्शनामध्ये ग्रंथांच्या प्रदर्शनासोबत त्यांची विक्री देखील केली जाणार आहे। यासोबतच एका ग्रंथदिंडीचे आयोजन देखील या निमित्ताने करण्यात आले। 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ वाचनप्रेमींना घेता येणार आहे। म्हणजे हे एक म्हणच आहे की पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि जर लहानपणापासूनच ते मोठ्यापर्यंत वाचनाची आवड निर्माण झाली तर जगातले जे काही जनरल नॉलेज असतं ते लहानपणापासूनच मुलांना समजतं आणि ते मुलांना समजणं हे खूप गरजेचं आहे। पण आपण हे मोबाईल वरती पण शोधू शकतो, पण जास्त आपल्याला सोपं जातं ते पुस्तक, कारण पुस्तकामध्ये आपल्याला जे हवं ते मिळतं, पण मोबाईल मध्ये एक क्वचित थोडीशीच माहिती असते, ती आपल्याला थोडीशीच असते, म्हणून ते आपल्याला जास्त घेता येत नाही। म्हणून जास्त ज्ञान हे पुस्तकात असतं। वेळ झाल्या बातमीपत्रात इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात। धन्यवाद।